श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. काही लोकांचे आयुष्य अचानक विस्कळीत का होते? सर्व काही ठीक चाललेले आहे. काम, नातेसंबंध, आशा, स्वप्ने आणि मग एक एक करून सर्व काही हाताबाहेर जाऊ लागते. तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही रडता, तुम्ही देवाला विचारता, मी काय केले? आणि सगळ्यात वाईट गोष्ट, उत्तर सापडत नाही. पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला तुमच्या दुःखाचा अर्थ समजेल. सत्य हे आहे की प्रत्येक पराभव हा दंड नसतो. कधीकधी देव तुम्हाला निराश करत नाही. तू उठतोस, पण समस्या अशी आहे की आपण मानवांना उठण्यापूर्वी विघटनाची प्रक्रिया समजत नाही. आम्हाला वाटते की ते संपले आहे. देव आता विचार करत असतानाही सुरुवात असेल. आणि जेव्हा देव एखाद्याला उंचावण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो थेट आनंद देत नाही. प्रथम ते काढून घेतात. होय, ते कठीण आहे, पण हेच वास्तव आहे. देव एखाद्या व्यक्तीची उन्नती करण्यापूर्वी त्याच्या आयुष्यातून 5 गोष्टी काढून टाकतो. आणि जर सध्या तुमच्या आयुष्यात सतत काहीतरी हरवत असेल, तर लक्षपूर्वक ऐका. कदाचित तो एक वाईट पर्याय नाही. जेव्हा एखादा माणूस पडतो, तेव्हा त्याला सर्वात आधी कोणाची आठवण येते? मित्र, कुटुंब, कोणीही. पण तुम्हाला कधी जाणीव झाली आहे का? जेव्हा तुम्हाला तुमची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा लोक निघून जातात. फोन उचलू नका, संदेशांना उत्तर देऊ नका. जे तुमच्याशिवाय कधीच जगू शकत नाहीत, ते अचानक निघून जातात. तुम्हाला वाटते की सर्व काही बदलले आहे. जग वाईट आहे. पण आध्यात्मिक सत्य काहीतरी वेगळे आहे. देव तुम्हाला मानवांच्या मदतीसाठी देव तुम्हाला मानवांच्या मदतीपासून दूर नेऊ इच्छितो आणि तुम्हाला त्याच्या मदतीपर्यंत आणू इच्छितो. कारण जोपर्यंत तुमचा लोकांवर भरवसा आहे, तोपर्यंत तुमचा देवावरचा भरवसा पूर्ण होणार नाही. माणूस काय करतो? ही समस्या एका मित्राच्या वेदनेतून, कोणाच्या तरी भीतीमुळे, कोणाच्या तरी खांद्यावरून आली. देव हा शेवटचा पर्याय आहे आणि देव शेवटचा पर्याय होऊ इच्छित नाही. त्याला पहिला व्हायचा आहे. म्हणूनच अशी वेळ येते जेव्हा ते तुम्हाला एकटे सोडतात. तर तो तुमचा पहिला कॉल आहे. देवा, लोक बदलले आहेत असे तुम्हाला वाटते का? व्यवस्थेत बदल झालेला नाही. तुम्ही ज्याला एकटेपणा समजता, ती प्रत्यक्षात देवाशी संवाद साधण्याची सुरुवात असते. आणि दुसरी गोष्ट जी देव आत्ता घेऊन जातो, ती आणखीन दुखावते, कारण ती तुमच्या अंतःकरणाला जोडलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमळ नातेसंबंध. आयुष्यात नक्कीच एक असे नाते आहे ज्याशिवाय तुम्ही स्वतःला अपूर्ण समजता. एक प्रेम, एक अतिशय खास मित्र किंवा अशी व्यक्ती जिच्याशी तुमच्या आशा जोडलेल्या आहेत. तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक समर्पित आहात आणि मग अचानक ते नाते तुटते. स्पष्टीकरण न देता, कारणाशिवाय. आणि हीच ती वेळ असते जेव्हा मनुष्य सर्वात जास्त अस्वस्थ होतो. तुम्ही म्हणता की देव खरोखर माझ्यावर प्रेम करतो, मग मी का? हा कार्यरत असलेला सखोल आध्यात्मिक नियम आहे. ज्या गोष्टीची तुम्हाला देवाशी अधिक आसक्ती होते, त्या गोष्टीला देव तुमच्या जीवनापासून वेगळे करतो. कारण मोह हळूहळू पूजा बनतो. तुम्ही लक्ष द्या. सकाळी उठलेली पहिली व्यक्ती कोण होती हे तुम्हाला आठवते? देवाकडे किंवा तो माणूस? तुम्ही कोणाचा विचार करत होता? तुमचा आनंद कोणावर अवलंबून आहे? जर तुमची शांती एखाद्या व्यक्तीच्या येण्यावर आणि जाण्यावर अवलंबून असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीशी बांधील आहात आणि देवाशी नाही. आणि देव बंध तोडून टाकतो, कारण त्याला तुम्हाला मुक्त करायचे आहे, तुमच्यावर अवलंबून नाही. म्हणूनच अनेक वेळा संबंध तुटत नाहीत, कारण ते चुकीचे होते. नाते तुटते कारण तुम्हाला त्या पलीकडे जायचे होते. आज तुम्ही जे गमवाल
ते उद्या तुमचे आध्यात्मिक स्वातंत्र्य बनेल. पण आता देव घेऊन जाणाऱ्या तिसऱ्या गोष्टीनंतर मनुष्य खरोखरच चिंताग्रस्त आहे, कारण त्याचा थेट संबंध त्याच्या भविष्याशी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले आहे. मी त्याचा अभ्यास करेन, तुम्हाला नोकरी मिळेल, मी त्या वयात हे करणार आहे. सर्व गोष्टी वेळेवर ठरवल्या जातील आणि अचानक काहीच घडले नाही. मी परीक्षेत पास झाले नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसाय उभा आहे, संधी गेली आणि सगळ्यात वाईट गोष्ट, तुम्ही मेहनत करा, तथापि परिणाम शून्य आहे. मी तुमच्याबरोबर आहे असे तुम्हाला का वाटते? ऐका, कधीकधी देव तुमची मेहनत थांबवत नाही. तुम्ही तुमची दिशा रोखत आहात. कारण ज्या मार्गाला तुम्ही गतव्यवस्थान मानत आहात, तो मार्ग तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन गेला असता जिथे तुमचा आत्मा हरवला असता. तुम्ही एका छोट्याशा इच्छेवर ठाम आहात आणि देव तुम्हाला एक उत्तम जीवन देऊ इच्छितो. पण तुम्ही जात नाही, त्यामुळे ते तुम्हाला संपवू देत नाही. तुमचे अपयश हे तुमच्या योजनांचे अपयश नाही, हे एक लक्षण आहे. आता तुमची नव्हे तर देवाची योजना सुरू होईल. आज जर तुमच्या आयुष्यातील लोक दूर जात असतील, नातेसंबंध तुटत असतील आणि योजना अयशस्वी होत असतील, तर घाबरून जाऊ नका. कदाचित तुम्हाला वगळले जात नाही, तुमची निवड केली जात आहे. पण आणखीन दोन गोष्टी आहेत ज्या जेव्हा देव काढून घेतो, तेव्हा मनुष्य खरोखरच म्हणतो की आता सर्व काही संपले आहे आणि येथूनच खरा बदल सुरू होतो. लोकांना वाटते की माझे आयुष्य संपले आहे. हे लोक देवापासून दूर जातात आणि त्यांच्यापैकी काहींना देव सापडतो. तुम्हाला कोण व्हायचे आहे हे आज तुम्ही ठरवा. चौथे, तुमचा अभिमान आणि ओळख ही प्रत्येक माणसाची ओळख आहे. कोणाला ज्यांच्या पैशांचा अभिमान आहे, कोणाला त्यांच्या बुद्धिमत्तेचा अभिमान आहे, कोणाला त्यांच्या सौंदर्याचा अभिमान आहे, कोणाला त्यांच्या पदाचा आणि सन्मानाचा अभिमान आहे. तुम्ही स्वतःला काय म्हणता? मला खूप समजते, मी सर्व काही सांभाळू शकतो, मला कोणाची गरज नाही, आणि मग एकदमच ते घडते. ज्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता, ज्या व्यवसायाचा त्यांना अभिमान होता, विश्वासार्ह असलेली नोकरी गेली आहे, ज्या प्रतिमेवर मूल्य तोडण्यात आले होते, आणि सर्वात जास्त त्रास कुठे झाला? अंतःकरणात नाही, तर अहंकारात. तुम्हाला वाटत असेल की मी नाही, माझ्या बाबतीत हे कसे घडले? हीच ती वेळ असते जेव्हा देव तुम्हाला तुमची खरी स्थिती दाखवतो. कारण जोपर्यंत मनुष्य त्याच्या स्वतःच्या शक्तीला अंतिम सत्य मानतो, तोपर्यंत तो देवाच्या शक्तीचा अनुभव घेऊ शकत नाही. देव तुम्हाला कमकुवत करत नाही, तुम्हाला खरी शक्ती मिळत आहे. जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा तुम्ही मला सांगा. जेव्हा हे सर्व संपते तेव्हा तुम्ही म्हणता, देवा, आणि जिथे मी संपवतो तिथून आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. पण आता देव घेऊन जाणारी पाचवी आणि शेवटची गोष्ट सर्वात कठीण आहे, कारण ती बाहेर नाही तर आत आहे. पाचवी गोष्ट म्हणजे खोटी शांती. अशी वेळ येते जेव्हा मनुष्य दुःखातही जगायला शिकतो. नोकरी न आवडणे, जीवनात समाधानी नसणे, शांततेत नसणे, तरीही ती बदलत नाही. का? कारण तो त्याच्या सवयींमध्ये सोयीस्कर होऊ लागतो. त्याला माहीत आहे की हे जीवन त्याला पुढे नेणार नाही, तरीही तो त्यात जगतो. तो देवाचा शेवटचा धक्का आहे. अचानक चिंता वाढते, माझे मन नेहमीच रिकामे वाटते. जिथे आनंद आहे तिथे सुख नाही. तुम्हाला काय झाले असे लोक विचारतात. सर्व काही ठीक आहे, पण मला माहिती आहे असं काही होणार नाही. तुम्ही विनाकारण रडत आहात. गर्दीत मला एकटेपणाही जाणवतो. मी रात्री झोपतो. मी काहीतरी मिस करत आहे असे तुम्हाला वाटते का? नाही, तुम्ही जागे होत आहात. देव तुमच्याकडून बनावट समाधान काढून घेत आहे, जेणेकरून तुम्हाला खरी शांती मिळेल. कारण जोपर्यंत मनुष्य जगात समाधानी आहे, तो सत्याचा शोध घेत नाही. म्हणूनच तो तुमच्यात एक शून्यता निर्माण करतो
आणि ती शून्यता देव एक दिवस भरून टाकतो. प्रिय भक्तांनो, जेव्हा या 5 गोष्टी एकाच वेळी घडू लागतात, लोक दूरच्या नातेसंबंधात अडकतात, योजना अयशस्वी होतात, अहंकार तुटतो आणि आत अस्वस्थता असते, तेव्हा समजून घ्या की तुमचे जीवन बिघडत नाही, तुमचे आयुष्य बदलत आहे. तुम्हाला शिक्षा होत नाही. तुम्ही तयार व्हा. बिया झाड बनवण्यापूर्वी जमिनीत पुरून टाकाव्या लागतात. तुम्ही अंधारात राहिले पाहिजे. ती तोडावीच लागते. जर बीज बोलू शकत असेल तर ते असेही म्हणेल की मी संपलो आहे. पण सत्य काय आहे? ही सुरुवात आहे. आज तुमच्या आयुष्यात जे काही हिरावून घेतले जात आहे ते तुम्हाला रिकामे करण्यासाठी नाही, तर तुम्हाला भरण्यासाठी, जागा तयार करण्यासाठी आहे. चला तर मग आज निर्णय घेऊया. दुखत असेल तर तक्रार करू नका. प्रश्नच नाही. फक्त एक वाक्य, देवा मला समजत नाही, पण माझा विश्वास आहे की तू मला खाली पाडत नाहीस. आणि ज्या दिवशी हा विश्वास येईल त्या दिवशी तुम्ही वाईट वेळ संपायला लागेल. कारण परिस्थिती बदलत नाही, आधी दृष्टी बदलते आणि नंतर जीवन बदलते. लक्षात ठेवा, जेव्हा देव काढून घेतो तेव्हा तो स्वतःसाठी जागा मोकळी करत नाही. अनेक वेळा आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा सगळं काही ठीक चाललेलं असतं. आपण समाधानी असतो. आपण आपल्या स्वप्नांच्या जवळ जातोय असं वाटतं. पण अचानक सगळं कोसळायला लागतं. नातेसंबंध तुटतात, आर्थिक अडचणी येतात, मन अस्थिर होतं आणि आपण स्वतःलाच विचारतो की हे माझ्यासोबत का घडते? मी काय चुकीचं केलंय? देव मला का शिक्षा देतोय? पण आजचा हा संदेश तुमचं पूर्ण विचारचक्र बदलून टाकेल. कारण सत्य हे आहे की जे तुम्हाला नुकसान वाटते ते कदाचित तुमच्यासाठी घडणारी सर्वात मोठी कृपा असू शकते. मित्रांनो, जीवनात 2 प्रकारचे बदल असतात. एक आपण स्वतः करतो आणि दुसरे जे आपल्यावर घडवले जातात. आणि जेव्हा देव तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू इच्छितो तेव्हा तो तुमचं जुनं आयुष्य हलवायला सुरुवात करतो. कारण नवीन गोष्ट जुन्या जागेत बसत नाही. त्यासाठी जागा मोकळी करावी लागते. तुम्ही कधी विचार केला आहे का की झाड वाढण्यापूर्वी बीजाला जमिनीत पुरलं जातं, ते अंधारात जातं, ते तुटतं, ते विघटित होतं आणि मगच त्यातून नवीन जीवन उगवतं. आपल्या आयुष्यातही असंच होतं. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं संपलं आहे तेव्हा खरं तर तुमची नवीन सुरुवात होत असते. पण जर आपण त्या प्रक्रियेला समजून घेत नाही म्हणून आपण घाबरतो, आपण तक्रार करतो, आपण स्वतःलाच दोष देतो आणि सर्वात मोठी चूक म्हणजे आपण विश्वास सोडतो. मित्रांनो, जेव्हा आयुष्य विस्कळीत होतं तेव्हा देव तुमच्याशी 3 गोष्टी सांगत असतो. पहिली म्हणजे थांब, दुसरी म्हणजे दिशा बदल आणि तिसरी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव. पण आपण काय करतो? आपण पळतो, आपण घाबरतो आणि आपण जुन्या गोष्टी पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, ज्या आधीच संपल्या आहेत. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा गोष्टी निसटायला लागतात तेव्हा त्यामागे एक मोठं कारण असतं आणि ते कारण म्हणजे तुमची वाढ. कारण वाढ नेहमी आरामातून होत नाही, ती अस्वस्थतेतून होते. तुम्ही लक्ष द्या, जेव्हा तुम्ही जिममध्ये व्यायाम करता तेव्हा स्नायूंना वेदना होतात, ते ताणले जातात आणि मग ते मजबूत होतात. तसंच आयुष्यही आहे. तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी काही गोष्टी तुटाव्या लागतात, काही लोक दूर जावे लागतात, काही स्वप्न मोडावी लागतात. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा समजून घ्या की तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी मिळते आहे. कारण जेव्हा आपण गर्दीत असतो तेव्हा आपण स्वतःला हरवतो, पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण स्वतःला शोधतो आणि हीच ती वेळ असते जेव्हा तुमचं खरं परिवर्तन सुरू होतं. तुम्ही तुमच्या भीतीला सामोरं जाता, तुम्ही तुमच्या कमकुवतपणाला ओळखता आणि हळूहळू तुम्ही मजबूत व्हायला लागता. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नातेसंबंध तुटतात तेव्हा ते फक्त दुःख देण्यासाठी नसतं, तर तुम्हाला शिकवण्यासाठी असतं.
प्रत्येक नातं तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. कधी विश्वास, कधी संयम, कधी स्वतःची किंमत आणि कधी सोडून देण्याची ताकद. आणि जेव्हा एखादं नातं संपतं, तेव्हा त्यामागे एक संदेश असतो, की तुम्हाला आता पुढे जायचं आहे. तुम्हाला नवीन पातळीवर पोहोचायचं आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.